नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासाठी एक धमाकेदार अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे. तर जर का तुम्ही खूप वर्षापासून किंवा काही वर्षापासून स्ट्रगल करतायत की तुम्हाला कुठल्या तरी MNCमध्ये जॉब पाहिजे आणि ते तुम्हाला भेटत नाही आहे, तर टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक खूपच मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे. 40,000 ओपनिंग्स ओपन झालेत त्यांच्याकडे. 40,000 ओपनिंग्स. आणि हे 40,000 ओपनिंग्स भरण्यासाठी ते एक एक्झाम ऑर्गनाईज करतायत. त्या एक्झामचं नाव आहे TCS-NQT. TCS-NQT एक्झाम. तर ही एक्झाम कशी, या एक्झामसाठी कसं रजिस्टर करायचं, या एक्झामसाठी नक्की काय प्रिपेअर करायचं आणि रजिस्ट्रेशन डेट्स वगैरे काय आहे, हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सर्वात पहिले तुम्हाला गुगल करायचं आहे TCS-NQT हायरिंग. TCS-NQT हायरिंग. तर तुम्ही या लिंकवर लँड व्हाल. TCS.com करिअर्स इंडिया, TCS ऑल इंडिया NQT हायरिंग. ठीक आहे. तर एक एक्झाम द्यायची आहे तुम्हाला आणि हे एक्झाममध्ये जर तुम्ही क्लिअर झाले तर स्टार्टिंग सॅलरी इज 9 LPA. 9 लाखापेक्षा जास्त स्टार्टिंग सॅलरी आहे आणि हे पहिल्यांदा TCS एवढी जास्त स्टार्टिंग सॅलरी देतोय. ह्याच्या अगोदर हे जे एक्झाम व्हायचे तिथे स्टार्टिंग सॅलरी असायची 3 ते 4 लाख. पण ह्या वेळेला दिस इज फॉर द फर्स्ट टाइम दॅट दे आर ऑफरिंग 9 LPA प्लस सॅलरी. तर बघूया, डिटेल्स बघूयात. तर सर्वात पहिले जसं मी सांगितलं सॅलरी, तर सॅलरी बघा 2 स्लॅब्समध्ये आहे, प्राईम आणि डिजिटल. आता प्राईममध्ये परत 2 रेंज आहेत. एक आहे UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जर का तुम्ही तुमचं बॅचलर डिग्री केली असेल तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहात. आणि CTC रेंज फॉर PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. तर CTC रेंज फॉर UG इज 9 LPA, 9.09 LPA टू 9.3 LPA आणि CTC रेंज फॉर PG इज 11.59 टू 11.80. आणि डिजिटल प्राईम इज अ लिटिल ॲडव्हान्स्ड रोल, डिजिटल इज द बेसिक स्टार्टिंग रोल. ह्याच्यात सॅलरी आहे 7 लाख ते 7.5 लाख, 7.3 लॅक्स. आणि PGसाठी आहे 7.39 टू 7.60. तसंच जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, तुम्हाला जर 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर CTC रेंज फॉर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जर का तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल तर CTC रेंज इज 9.45 टू 9.66. आणि PGसाठी सॅलरी रेंज इज 12.05 टू 12.26 आणि डिजिटलसाठी 7.5 टू 7.72. दीज आर द सॅलरी रेंजेस. आता रजिस्ट्रेशन डेट, या एक्झामसाठी रजिस्टर कसं करायचं, तर ह्या वेबसाईटवर यायचं आहे तुम्ही. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्ट्रेशन स्टार्टेड ऑन 18 फेब्रुवारी. पण रजिस्ट्रेशन कधी एंड होत आहे? 20 मार्चला. 20 मार्चला. तर तुमच्याकडे अजून टाईम आहे, अजून तुमच्याकडे 1 महिना आहे. आणि टेस्ट डेट स्टार्ट्स 10th मार्च. तर तुमच्याकडे चांगल्यापैकी 1 महिना आहे या एक्झामसाठी प्रिपेअर करायला. तर इथे अप्लाय नाववर क्लिक करून तुम्ही या एक्झामसाठी अप्लाय करू शकता. आता पुढे ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे? इथे पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे ही ॲप्लिकेशन प्रोसेस. आता सर्वात इम्पॉर्टंट टेस्ट एलिजिबिलिटी, कोण कोण एलिजिबल असणार ही टेस्ट द्यायला. तर सर्वात पहिले बॅच ऑफ 2024, 2025 आणि 2026. इफ यू आर 2024, 2025 and 2026 pass out, only then you are eligible for this role. तुम्ही जी अंडर ग्रॅज्युएट डिग्री केली असावी ती दॅट शुड बी BTech, BE, MTech और ME, MCA आणि MSc ही चालणार इन एनी स्ट्रीम. ठीक आहे.
आणि अकॅडमिक ॲग्रिगेट, युअर अकॅडमिक ॲग्रिगेट शुड बी 60% अँड अबाव विथ नो ॲक्टिव्ह बॅकलॉग. तुमच्याकडे कुठलाही ॲक्टिव्ह बॅकलॉग नसायला पाहिजे. तशी नो पेंडिंग बॅकलॉग्स विल बी परमिटेड. आणि गॅप ब्रेक इन एज्युकेशन, यू शुड हॅव नॉट मोर दॅन 2 years ऑफ गॅप. तर ओव्हरऑल अकॅडमिक गॅप शुड नॉट एक्सीड 24 months. 24 months म्हणजेच 2 yearsपेक्षा जास्त तुमचं अकॅडमिक गॅप नसायला पाहिजे. जर असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात या रोलसाठी, या टेस्टसाठी. ठीक आहे. पुढे एज कॅन्डिडेट शुड बी बिटवीन 18 to 28 years आणि वर्क एक्सपिरियन्स शुड बी अप टू 2 years. वर्क एक्सपिरियन्स शुड बी अप टू 2 years. सो दीज आर द क्रायटेरियाज गाईज. टेस्ट पॅटर्नकडे बघूयात की टेस्ट पॅटर्न नक्की काय आहे. तर टेस्ट पॅटर्नमध्ये हे सेक्शन्स आहेत. पार्ट एमध्ये न्यूमेरिकल एबिलिटी, वर्बल एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी. न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे क्वांटिटेटिव्ह, वर्बल एबिलिटी म्हणजे तुमचं जरासं इंग्लिश आणि रिझनिंग एबिलिटी इज 25. तर हे नाही आपण म्हणालो तर ॲप्टिट्यूडसारखी टेस्ट असणार आहे. ॲडव्हान्स सेक्शनमध्ये तुमचं क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग एबिलिटी, थोडंसं ॲडव्हान्स्ड क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग एबिलिटी आणि ॲडव्हान्स्ड कोडिंग. आता ह्याच्यात कॅच असा आहे की जर का तुम्ही हे सेक्शन पार्ट ए क्लिअर नाही केला तर तुम्ही पार्ट बीवर जाऊ नाही शकत. ठीक आहे. तर टोटल ड्युरेशन ऑफ द टेस्ट इज 190 minutes. 190 minutes म्हणजेच 3 तास 10 मिनटं. 3 तास 10 मिनटं. तर तुमच्याकडे 1 महिना आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी प्रिपेअर करा आणि बघा की तुम्ही 3 तास नक्की बसू शकतायत का. आणि कसं प्रिपेअर करायचं तर करियर 247ची एक सिस्टर कंपनी आहे प्रेप इन्स्टा म्हणून. प्रेप इन्स्टावर तुम्ही गेलात तर इथे TCS NQT रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे सगळं सविस्तर दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला लिंक्सही भेटून जातील की कुठून तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि जर का इथून तुम्हाला प्रिपेअर करायचं नसेल तर या TCSचं तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन भराल तेव्हा तुम्हाला लिंक्स भेटतील की त्यांच्या वेबसाईटमधून पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि तेच नव्हे तर इंटरनेटवर तुम्हाला खूप सारे पास्ट पेपर्स भेटून जातील याचे, तर त्याच्यामधून पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर बघा, सगळे आजूबाजूला म्हणतायत की AI मुळे जॉब्स जात आहेत का, पण TCS स्वतःने 40,000 जॉब घेऊन येतोय. तर आपण नक्की ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजे. आणि आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा ही इन्फॉर्मेशन. आणि जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.